हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव. व्हिडिओ ट्विट करत कामरानं पुन्हा डिवचलं. पोलिसांनी बजावलं दुसरं समन्स. सुपाऱ्या देऊन बदनामी सुरू आहेत. कामराच्या व्हिडिओवर एकनाथ शिंदेंचा विधानसभेत संताप. राणेंना अटक करताना आणि राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवलं नव्हतं का? शिंदेंचा सवाल. उद्धव ठाकरेही लक्ष. दिशा सल्यांवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी. धनंजय मुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? संजय गायकवाड यांचा सवाल. विधान परिषदेतून सत्ताधाऱ्यांचा सभात्याग. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे म्हणालेत हरामखोर आहेत ते. आमदार वरुण सरदेसाईंशी चर्चा करताना उद्धव ठाकरेंचे उद्गार. ठाकरेंचा रोग कुणावर? चर्चांना उधाण. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेत्याची निवड नाही. घाईत निर्णय घेऊ नका. नार्वेकरांचा सवाल. तर सत्ताधाऱ्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. भास्कर जाधवांचा हल्लाबोल. विधानसभेत लक्षवेधी लावायला पैसे मागितले जातात. भास्कर जाधवांचा गंभीर आरोप. सभागृहाची बदनामी होणं योग्य नाही. अजितदादांचा संताप. विधानसभा अध्यक्षांनी फटकारलं. वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्ता भरणेंची वर्णी. हसन मुश्रीफांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांकडून भरणेंच्या खांद्यावर धुरा. संतोष देशमुखांची हत्या मोठ्या गटाचा भाग. घटनेच्या प्रत्येक तारखेचा पुरावा. उज्ज्वल निकम यांचा कोर्टात दावा. आरोप निश्चितीसाठी तयार असल्याची माहिती. पुढची सुनावणी 10 एप्रिलला. कल्याण शिळफाट्यावरील वाहतूक कोंडीमुळे शाळांवर सुट्टीची नामुष्की. वाहतुकीला अडथळा ठरणारे बॅरिकेड्स तात्पुरते हटवले. मात्र 1 ते 1.5 महिना कोंडी कायम राहण्याची शक्यता. आंबिवलीच्या इराणी वस्तीवरही बुलडोझर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची विधान परिषदेत ग्वाही. कॉम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना शोधणार. महिला गुन्हेगारांवरही मोक्का. मंत्र्यांचं आश्वासन. रमजान ईद निमित्त भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा. 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगात ए मोदी किट्स. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची आवश्यकता. मनसेच्या अमेय खोपकरांची मागणी. सेन्सॉरकडून मराठी चित्रपटांना मिळणारी वागणूक चीड आणणारी खोपकरांचा संताप.